सात्विका शाळेची तयारी करत होती. तिने आंघोळ केली आणि गणवेश घातला आणि ती केस विंचरत होती. तिला तिच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे वाटू लागले. ती तशीच मटकन खाली बसली. तिचं डोकं पण खूप दुखत होतं, पण तिने लक्ष दिलं नाही. हे आज मला असं का होत आहे? मला चक्कर का येत आहे? माझं डोकं पण खूप दुखत आहे. तिने तिचे दोन्ही हात तिच्या डोक्यावर घेतले आणि हाताने डोके दाबले. तिला मळमळसुद्धा वाटत होते. थोड्या वेळातच तिला उलटी येत असल्याची जाणीव झाली. ती तिच्या न्हाणीघराकडे धावली. तिला उलटी झाली तसे तिला बरे वाटले, पण त्यासोबतच तिला भीती वाटायला लागली. तिच्या मनात शंका नुशंका निर्माण होऊ लागल्या. तिच्या डोळ्यासमोर अरहंत आणि तिच्या जवळतेचा प्रसंग येऊ गेला आणि तिच्या काळजात धस झाला. देवा, मला जे वाटत आहे ते तर नसेल ना? माझी शंका खोटी ठरू दे. ती देवाला मनातच साकडं घालत होती. तिला आता तिने केलेल्या चुकावर पश्चाताप होत होता. आता पुढे सकाळची वेळ होती, पण सात्विकाच्या मनात मात्र काळोख दाटून आला होता. खिडकीतून येणारे कोवळे ऊन तिला आज टोचत होते. कॅलेंडरकडे पाहताना तिच्या पोटात भीतीचा गोळा आला. या महिन्यातच तिची तारीख उलटून गेली. बरेच दिवस झाले होते. सुरुवातीला तिने स्वतःची समजूत काढली की कदाचित अशक्तपणामुळे किंवा ताणामुळे असे वाटते झाले असेल, पण आता मन मानायला तयार नव्हते. तिने मनातच पक्के ठरवले की आत्ता गप्प बसून चालणार नाही. काहीतरी पाऊल उचलणे गरजेचे आहे. पण कोणाकडे जावे? आईबाबांना सांगण्याची तर तिची हिंमत नव्हती. अशा वेळी तिला आठवण झाली ती तिच्या जिवलग मैत्रिणीची, म्हणजेच ऋतुजाची. ऋतुजा नेहमी म्हणायची, सात्विका, काहीही अडचण आली तर घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. सात्विका घाईघाईने पदर सावरत आणि ती ऋतुजाच्या घराच्या दिशेने निघाली. तिचे पाय थरथरत होते, पण मनात एकच ओढ होती, मैत्रिणीची साथ मिळेल का हा प्रश्न तिच्या मनात घर करून गेला. ऋतुजाच्या दारावर पोचताच सात्विकाने भीत कडी वाजली. काही क्षणातच ऋतुजाच्या आईने म्हणजे काकूने दार उघडले. सात्विकाचा चेहरा उतरलेला पाहून त्यांना थोडं नवल वाटलं. काकू, ऋतुजा आहे का घरी? सात्विकाने शक्य तितका आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करून विचारले. हो आहे की ग, ये ना आत ये. अशी दारात का उभी आहेस? काकूच्या आपुलकीच्या स्वरामुळे सात्विकाला थोडं भरून आले, पण परिस्थितीचे गांभीर्य तिला स्वस्थ बसू देत नव्हते. सात्विका घरात शिरली. मध्यमवर्गीय साधे घर होते. सात्विकाची स्वतःची परिस्थिती ही बेताची होती. तिचे बाबा दिवसभर दुसऱ्याच्या दुकानावर घाम गाडून कुटुंबाचा गाडा ओढायचे. गरिबीमुळे तिला आधीच जगाची भीती वाटत होती. त्यात आता हे एक नवे संकट. तिच्या चेहऱ्यावर भीती दाटली होती. हे पाहून ऋतुजाची आई म्हणाली, काय ग सात्विका, खूप थकल्यासारखी दिसते, सगळं ठीक आहे ना? हां, तिने हुंकार भरला. तशी ऋतुजाची आई बरं म्हणाली. काकू, जरा बोलवा ना तिला, मला खूप महत्त्वाचं काम आहे तिच्याशी, सात्विकाने विनवणीच्या सुरात म्हटले. काकूने हसून संमती दिली आणि आतल्या खोलीच्या दिशेने आवाज दिला. ऋतुजा, अगं बाहेर ये, तुझी मैत्रीण सात्विका आली आहे तुला भेटायला. ऋतुजाला लगबगीने बाहेर आली. सात्विकाला अशा वेळी पाहून ती थोडी दचकली. काकू म्हणाल्या, बसा तुम्ही दोघी गप्पा मारत, मला स्वयंपाकघरात थोडं काम आहे, ते आटपून येते. काकू आत जाता सात्विकाने ऋतुजाचा हात घट्ट धरला. ऋतुजा, ऐक ना, मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. सात्विकाचा आवाज कापत होता. सांग ना सातू, काय झालंय? तू अशी अस्वस्थ का दिसतेस? ऋतुजा काळजीने म्हणाली. पण कसं सांगू, मला काहीच सुचत नाही. इथे नको, तू माझ्यासोबत बाहेर चलते का? सात्विकाच्या चेहऱ्यावरची उदासी पाहून ऋतुजाला समजले की प्रकरण गंभीर आहे. बरं चल, तुझ्या घरी जाऊया. काका काकू कामावर गेले असतील ना, तिथे शांतपणे बोलूया. दोघी ऋतुजाच्या घरातून निघाल्या. जाताना ऋतुजाने आईला सांगितले, आई, मी सात्विकाकडे जाऊन येते, अर्ध्या तासात परत येईन, मग शाळेत जायला निघू. आईने शाळेची आठवण करून दिली, पण
ऋतुजाने परिस्थिती हाताळली. 5 मिनिटात त्या सात्विकाच्या घरी पोचल्या. घरात कोणीच नव्हते. आत शिरताच ऋतुजाने दार लावून घेतलं आणि सात्विकाकडे पाहिलं. सांग आता काय झालं? ऋतुजाने धीर दिला. सात्विकाला शब्द सुचेनात. ती ढसाढसा रडायला लागली. ऋतुजा, माझं एका मुलावर मनापासून प्रेम होतं आणि त्या ओघात माझ्याकडून चूक झाली. मी सर्व मर्यादा पार केल्या आणि आता मला भीती वाटते. कसली भीती? ऋतुजाचा श्वास रोखला गेला. मला वाटतंय की मी आई होणार आहे, सात्विका म्हणाली. सात्विकाचे हे वाक्य ऐकताच खोलीत शांतता पसरली. ऋतुजा धक्का बसल्यासारखी पाहत राहिली. सातू, हे काय बोलतेस तू? आणि हे सगळं तू मला आधी का नाही सांगितलंस? सात्विकाने रडत रडत माफी मागितली. माझी हिंमतच झाली नाही ग. कोणाला तोंड दाखवं असं झालं होतं. ऋतुजाला तिची अवस्था पाहून दया आली. तिने सात्विकाला जवळ घेतलं. बरं, शांत हो. रडून प्रश्न सुटणार नाही. आपण काहीतरी नक्की करूया. त्यांचं गाव अत्यंत छोटं होतं. तिथे ना मोठी दवाखाने होती ना औषधांची दुकाने. साध्या गोळ्यांसाठीही शहराकडे धाव घ्यावी लागायची. ऋतुजा विचारात पडली. तिला माहीत होतं की ही गोष्ट गावात समजली तर सात्विकाच्या कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगली जाईल. अचानक ऋतुजाच्या डोळ्यात एक चमक आली. सातू, एक उपाय आहे. तुला जर खात्री करून घ्यायची असेल की ही भीती खरी आहे की नाही, तर आपल्याला एका गोष्टीची मदत घ्यावी लागेल. काय? कोणती वस्तू? सात्विकाने आषाढभूतपणे विचारलं. प्रेग्नन्सी किट, ऋतुजा हळू आवाजात म्हणाली. ती वापरून तुला घरीच कळेल की नक्की काय आहे ते. पण समस्या ही आहे की ती आपल्या छोट्या गावातल्या दुकानात मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागेल. सात्विकाच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंतेचे ढग दाटले. पण मी इतक्या लांब कशी जाणार? आई बाबांना काय सांगणार? ऋतुजाने तिचा हातात हात घेतला. तू एकटी नाहीस, मी पण तुझ्यासोबत येईन. आपण शाळेच्या नावाखाली किंवा दुसरं काही कारण सांगून जाऊया. पण आधी खात्री करणं गरजेचं आहे. सात्विकाला थोडं हायस वाटलं. ऋतुजा, तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तू खऱ्या अर्थाने माझी मैत्रीण आहेस. ऋतुजा उठली आणि म्हणाली. उपकार वगैरे काही नाही ग. आता मी घरी जाते. शाळेचा गणवेश घालून तयार होते. तू पण तयार हो. शाळेत जाताना आपण पुढची प्लॅनिंग करूया की जिल्ह्याला कसं आणि कधी जायचं. ऋतुजा बाहेर पडली आणि सात्विका खिडकीकडे पाहत विचार करू लागली. तिच्या आयुष्यातील हे वादळ आता कोणत्या वळणावर तिला नेणार होते हे कोणालाच ठाऊक नव्हतं. पण आता तिच्याकडे ऋतुजाच्या रूपाने एक आधार होता. पुढील भागात काय होईल? सात्विका आणि ऋतुजाचा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकतील का? घरच्यांना संशय येईल का? हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा. 10x10च्या खोलीमध्ये एक तरुण मुलगी अश्रू ढाळत बसली होती. तिला तिने केलेल्या चुकीचा आज पश्चाताप होत होता. तिला तिचं जगणं असह्य झालं होतं. तिला स्वतःच्या शरीराची किळस वाटत होती. तिने प्रेम केलं होतं, पण समोरच्याने फक्त तिच्या शरीराचा उपभोग घेतला होता. आणि तिने जेव्हा त्याला लग्नाविषयी विचारले तेव्हा त्याने तिला टाळणे सुरू केले. तिने त्याला खूप फोन केले होते, पण तो तिचा फोन उचलायला खाली नव्हता. तिने त्याला किती सारी मेसेज पाठवले होते, पण तो तिच्या मेसेजला उत्तर देत नव्हता. तिने त्याला भेटायला सुद्धा बोलवलं, पण सगळंच व्यर्थ होतं. तो तिला का टाळत असेल? त्याचे प्रेम फक्त गरज भागवण्यापुरते होते की त्याला नाईलाज होता? त्याला फक्त तिच्या शरीराची भूक होती. त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेतल्या. स्वतःच्या शरीराची गरज भागून घेतल्या आणि तिने मात्र त्याला आपलं सर्वस्व समजून स्वतःचे शरीर त्याच्या स्वाधीन केले. आज ती त्याच्या बाळाची आई होणार होती. त्याने तिच्या शरीराचा उपभोग घेऊन तिला त्या आगीमध्ये जळत ठेवले होते, स्वाधीन केले. आज ती त्याच्या बाळाची आई होणार होती.
त्याने तिच्या शरीराचा उपभोग घेऊन तिला त्या आगीमध्ये जळत ठेवलं होतं. ती त्याच्यावर आणि त्याच्या प्रेमावर खूप विश्वास होता, म्हणून तिने आपलं शरीर त्याच्या स्वाधीन केलं होतं. पण आता पश्चाताप करून काहीच फायदा होणार नव्हता. तिने काही वेळ विचार केला. आतल्या आत तिचं मन तिला खात होतं. तिच्या मनात विचित्र असे विचार येत होते. पुढे येणाऱ्या संकटाची तिला खूप भीती वाटत होती. समोर चालून येणाऱ्या संकटाची चाहूल तिला लागली होती. पण आता तिच्याकडे कुठलाही मार्ग उरला नव्हता. त्यात तिने एक मार्ग निवडला. खूप विचार करून एका विचाराती येऊन पोचली. तिचे आई बाबा दोघेही कामानिमित्त बाहेर गेले होते. तिची आई ही मोलमजुरी करायची, 10 घरची भांडी, स्वयंपाक, धुणे करायचे आणि तिचे वडील चौकीदाराचे काम करायचे. एका हॉटेलवर ते चौकीदार होते. दोघेही आईवडील दिवसभर रात्र मेहनत करून आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याची स्वप्न उराशी बागडून होते. त्यांना कुठं माहीत होतं की त्यांनी जे स्वप्न त्यांच्या मुलीसाठी बघितले होते ते कधी पूर्ण होईल की नाही. तिने घरी कोणीही नाही असा विचार करून हा निर्णय घेतला. तिला हे सगळं करताना खूप वेदना होत होत्या, पण तिच्याकडे आता कुठलाही मार्ग शिल्लक नव्हता. म्हणून तिने वाट धरली होती, एक अनोळखी वाट, ज्यात अंत काय होईल हे तिलासुद्धा माहीत नव्हता. पण तिने या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला होता आणि ती आपल्या मतावर ठाम होती. हे सगळं करताना तिलासुद्धा आनंद होत नव्हता, पण तिने आपल्या आईबाबांना या समाजाला तोंड दाखवण्यासाठी जागा ठेवली नव्हती. मला माफ करा आई बाबा, पण माझ्याकडे हा एक पर्याय उरला आहे, असे बोलून ढसाढसा रडू लागली. तिच्या मनात आठवणीची गर्दी झाली होती. त्याचे हात, त्याचे शब्द, त्याचे वचन तिला आठवत होते. तो तिच्या आयुष्यात आला आणि अचानक निघून गेला, तिला एकटं सोडून. हे तिला सहनच होत नव्हतं. आई बाबांचा विचार करता तिची छाती धडधडत होती. त्यानं हे कसं सांगावं? समाज, नातेवाईक, प्रश्नांची, अपमानांची आणि टोमण्यांची ही सुनामी तिच्या मनात आधीच उभी राहिली होती. तिला वाटलं, मी कुणालाच तोंड दाखवू शकणार नाही. हळूहळू तिने कोपऱ्यात ठेवलेलं जुनं लाकडी स्टूल ओढलं. तिच्या आईच्या साडीचा तुकडा, जो एकेकाळी तिच्या आईने तिला दिला होता, आज ती दोरी बनवत होती. तिच्या बोटाने हळूवारपणे गाठ बांधली. प्रत्येक हालचालीत स्तब्धता होती. न दुःख, न राग, फक्त एक सोपं निराकरण होतं. ती स्टूलवर चढली. तिच्या अंगावरचा कुर्ता वाऱ्याच्या सौम्य झुळणीने हलत होता. छताकडे पाहून तिने डोळे मिटले. काही क्षण तिच्या होठावर एक शांत स्मित आणलं, जणू काही ती मुक्त होणार होती. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखं वाटत होतं. खोलीतल्या त्या शांततेत तिचा श्वास ऐकून येत होता आणि मग एक क्षण, एक हालचाल आणि सर्व काही निवांत, स्थिर. ती स्टूलवर चढली. निशब्द खोलीत फक्त तिच्या धडधडत्या हृदयाचा आवाज होता. दोरी गळ्याभोवती घट्ट करताच तिच्या डोळ्यातून आसवाची सर आली. क्षणभर तिचा पाऊल हलला आणि स्टूल घसरला. तिचं शरीर हवेत झुलू लागलं. पण अगदी त्या क्षणी दाराची कडी जोरात आदळली. तिचे वडील कामावरून घरी आले तर दाराला आतून कडी होती. सात्विका, सात्विका, तिच्या बाबांचा ओरडण्याचा आवाज त्यांना आतल्या संकटाची चाहूल लागताच त्यांनी ते जीर्ण झालेले दार अतिशय तातडीने ढकललं. ते दार त्यांच्या 4-5 वेळा दिलेल्या धक्क्याने तुटून पडलं. एकही क्षण न गमावता घाईने ते आत धावले. एक क्षणही न दवडता त्यांनी तिला उचलून घेतलं. दोरी कापली. तिचा अर्धवट श्वास घेतलेलं शरीर त्यांच्या हातात कोसळलं. तोपर्यंत तिची आईसुद्धा कामावरून घरी आली होती. ती समोरचं दृश्य दारातच बघत उभी राहिली होती. तिला अशा अवस्थेत बघून खूप घाबरली. थोडा वेळ ती स्तब्ध उभी राहिली.
माझं वाढ काय करणार होतीस तू? बाबांनी तिला हलकंच मिठीत घेत विचारलं. त्यांचा आवाजात राग नव्हता, फक्त काळजी, समजूत आणि अपरंपरा प्रेम होतं. सात्विका अश्रूंनी भिजलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत फक्त एवढीच बोलली, माफ करा बाबा, मला खूप भीती वाटत होती. आईने स्वतःला सावरलं आणि तिच्याजवळ येऊन बसली. आईने तिचं कपाळ अलगद पुसलं. तू आमचं लेकरू आहेस ग. काही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सात्विका त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या स्वप्नासाठी त्यांनी खूप मोठमोठी स्वप्न बघितली होती. ती सुद्धा त्या क्षणी ती धडधडणाऱ्या हृदयासह जगण्याची इच्छा पुन्हा अनुभवत होती. कारण तिला माणसं मिळाली होती, प्रेम मिळालं होतं, आधार मिळाला होता. तिला कळून चुकलं होतं की आपल्या आईबाबांना दुखवून कोणीच सुखी होऊ शकत नाही. आपल्या आनंदातच त्यांचा आनंद असतो, हे आपली प्रत्येक चूक माफ करतात. सात्विकाने आईबाबाला सत्य सांगितलं. बाळ, घाबरू नकोस. आम्हाला सांग, जे काही झालं असेल ते. आम्ही तुला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू. सात्विकाचे बाबा घनश्याम म्हणाले. तिचे आई आणि बाबा दोघेही तिच्याकडे ध्यास रोखून ती काय सांगते ते ऐकत होते. पण तिची आता सत्य सांगण्याची मनस्थिती नाही हे समजून तिच्या आईबाबांनी तिला आराम करायला सांगितलं. कारण ती आत्ताच मरणाच्या दारातून परत आली होती. तिच्या आईबाबांना तिला गमवायचं नव्हतं. ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. घनश्याम आणि नीता यांनी ठरवलं होतं की एकच अपत्य ठेवायचं. मुलगा असो की मुलगी, त्याला खूप शिकवून स्वतःच्या पायावर उभं करायचं. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. कसं तरी 2 वेळच्या जेवणाची सोय होत होती. रात्र झाली पण सात्विकाला झोप येत नव्हती. तिचे मन सैरभैर धावत होते. मागचे सगळे दिवस तिच्या डोळ्यासमोरून फिरू लागले. 2 वर्षापूर्वी सात्विका, चल बाळ, शाळेला जायला उशीर होत आहे. तिची आई नीता तिचा टिफिन पॅक करत होती. हो ग आई, मी माझ्या वेण्या घालत आहे. माझे लांब केस आहेत ना, म्हणून जरा उशीर लागेल. चल, झाली मी तयार, बघ कशी दिसते. सात्विका 17 वर्षाची, खूप हुशार, 10वीत असलेली, अभ्यासात खूप हुशार, मेहनती, गव्हाळ वर्णाची, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, पाणीदार टपोरे डोळे, सरळ नाक, नाजूक गुलाबी होठ, हसली की दोन्ही गालावर खड्या पडून अधिकच सुंदर दिसते. तारुण्यात पदार्पण केलेली, मनाने निर्मळ आणि स्वभावाने एकदम साधी, अगदी नावाप्रमाणेच नक्षत्रासारखी आहे माझी पोर. कोणाची दृष्टी लागावी अशीच आहे. पुरे झाले माझे कौतुक. चल आता तू पण मला सोडल्यानंतर तिकडचं कामाला जाणार आहेस ना. सात्विका तिची स्कूल बॅग पाठीवर लटकवत बोलली. सात्विकाची शाळा तिच्या घरापासून जवळच होती. तसाही त्यांना रिक्षा परवडणारा नव्हता, म्हणून तिची आई तिला सोडायला जात असे. आईने त्यासाठी चहा ठेवला. ते हात पाय धुण्यासाठी गेली. तोंडावर रुमालाने पुसलं. सात्विका जिथे अभ्यास करत होती तेथे जाऊन बसले. त्या रात्री नंतर सात्विकाच्या आयुष्यात सगळंच बदललं. आईबाबांच्या आधारामुळे तिच्या मनात पुन्हा जगण्याची आशा निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी घनश्याम आणि नीता यांनी एक ठाम निर्णय घेतला. जे झालं ते झालं, पण आता आपली मुलगी डोकं वर करून जगली पाहिजे. सात्विकाने हळूहळू सगळं सत्य सांगितलं. आईबाबाच्या डोळ्यात वेदना होत्या, पण तिरस्कार नव्हता. त्यांच्या डोळ्यात फक्त प्रेम होतं. काही दिवसांनी ऋतुजाच्या मदतीने आणि आईबाबांच्या सोबतीने ती जिल्हा रुग्णालयात गेली. तपासणी झाली आणि तिची भीती खरी ठरली. ती आई होणार होती. क्षणभर तिचं जग थांबल्यासारखं झालं. पण यावेळी ती एकटी नव्हती. गावात हळूहळू बातमी पसरली. लोकांच्या कुजबूज सुरू झाल्या. काय केलं मुलीनं? आईबाबांची नाकचक्की झाली. आता कोण करणार हिच्याशी लग्न? हे सगळं सात्विका रोज ऐकत होती.
प्रत्येक शब्द तिच्या मनात जखम करत होता. पण यावेळी ती तुटत नव्हती, ती घडत होती. काही महिन्यांनी तिच्या आयुष्यात एक नवीन जीव आला, एक गोंडस मुलगी. ती तिला मिठीत घेताच सात्विकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते नव्या आयुष्याच्या सुरुवातीचे होते. मी तुला कधीच एकटी सोडणार नाही, ती आपल्या बाळाला कवेत घेत हळूच म्हणाली. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. एका हातात बाळ, दुसऱ्या हातात पुस्तक. रात्रभर बाळ रडायचं आणि पहाटे सात्विका अभ्यासाला बसायची. आई तिची साथ देत होती. बाबा तिच्यासाठी अजून मेहनत करत होते. ऋतुजा तिच्यासाठी खंबीर उभी होती. लोक अजूनही बोलायचे, पण आता सात्विकाने ठरवलं होतं, लोकांचं काम बोलणं, माझं काम पुढे जाणं. वर्ष सरत गेली. सात्विकाने 12वी उत्तीर्ण केली. त्यानंतर तिने मेडिकलला प्रवेश घेतला. अडचणी होत्या, पैशांची परिस्थिती, पण तिच्या जिद्दीमुळे त्या सगळं लहान पडलं. तिची मुलगी आता शाळेत जाऊ लागली होती आणि अभिमानाने म्हणायची, माझी आई डॉक्टर होणार आहे. आणि तो दिवसही आला. सात्विका डॉक्टर झाली. पांढरा कोट घालताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने आई बाबांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. पण तिचा प्रवास इथे थांबला नाही. तिने ठरवलं, मी फक्त डॉक्टर होणार नाही, मी अशा मुलींसाठी आधार होणार ज्या माझ्यासारख्या संकटात सापडल्या आहेत. तिने गावात एक छोटं क्लिनिक सुरू केलं, जिथे ती गरीब, असहाय्य व समाजाने नाकारलेल्या स्त्रियांना मोफत उपचार देऊ लागली. कितीतरी मुलींना तिने वाचवलं, कितीतरी आईंना नवं जीवन दिलं. आणि प्रत्येक वेळी ती स्वतःला आठवायची, ती सात्विका जी कधी हार मानायला तयार झाली होती. एक दिवस तिची मुलगी तिच्याकडे येऊन म्हणाली, आई, तू खूप स्ट्रॉंग आहेस, मला पण तुझ्यासारखं बनायचंय. सात्विका हसली. तिच्या डोळ्यात समाधान होतं, कारण आता तिला समजलं होतं, चूक ही शेवट नसते, ती नव्या सुरुवातीची पहिली पायरी असते.